स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारच्या दिवशी काय उपाय करायचे हे सांगण्यासाठी आली आहे. आपल्याला मंगळवार म्हणजे हा आहे हनुमंताचा वार, त्याचप्रमाणे गणेशजीचा वार. सगळ्यात प्रथम आपण गणेशजींना दुर्वा आणि जास्वंद लाल फूल वाहून त्यांचे दर्शन घेऊन त्यांची आरती करून आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे. पण मंगळवार असल्यामुळे आपल्याला हनुमंताची पण पूजा तेवढीच करायची आहे. आणि उद्या तर अगदी महत्त्वाचं असं आहे की मंगळ ग्रह राशी परिवर्तन करतो आहे आणि हा परिवर्तनामध्ये खूप काही घटना घडू शकणार आहेत. चांगल्या वाईट हे प्रत्येकाच्या नशिबावरच आहे, पण तरीसुद्धा आपली काळजी घेण्यासाठी इलेक्ट्रिकच्या वस्तू आहे, शॉक लागणं आहे, जखम होणं, पडणं, ॲक्सिडेंट होणं किंवा बाहेरून काहीतरी आपल्याला खबर येणं, कुणाचा खून होणं, कुठे आग लागणं, बलात्कार होणं, अशा काही ना काही घटना होणार आहेत आणि होतीलच. कारण हे पूर्ण वर्ष आहे, हे मंगळाचं वर्ष आहे आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या गडबडी होणारच. मग त्याच्यामध्ये पॉलिटिकल असो किंवा हॉलिवूडचं असो, परत आपल्याकडे कुंभमेळा चालला आहे, तिथे काहीतरी घटना छोटू घडणार असतील आणि समाजामध्ये काही ना काही परिवर्तन चालूच राहणार आहे. कारण हे मंगळाचं साल आहे, कोणीही त्याच्यातून वाचू शकणार नाही. छोटं काय होणार पण होणारच. आजारी पडणं, ब्लड प्रेशर वाढणं, शुगर वाढणं, थोडा हार्टचा इश्यू होणं, दमाचा इश्यू होणं, कारण वातावरणही त्याप्रमाणे बदलतं आहे. कुणाला घशाचा त्रास, कुणाला ताप, अशा छोट्या छोट्या घटनेतून आपल्याला आपला आग्रह धरून पुढे जायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हनुमंताची कृपा असणं आवश्यक आहे. उद्या हनुमंताला तुम्ही विड्याचं पान अर्पण करा, परत राईचं तेल अर्पण करा, अख्खे मूग, काळे मूग ते घातलेलं सरसोचं तेल तुम्ही अर्पण करा आणि हनुमान चालीसा, बजरंग बाण हे तर वाचायचंच आहे, वर्षभर वाचायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला सुटका नाही. म्हणून घरातल्या एकाने का होईना भक्तिभावाने ह्या गोष्टी केला तर त्याचा परिणाम आपल्या पूर्ण कुटुंबाला मिळतो, त्याचं फळ मिळतं आणि त्या फळासाठी आपण सुखसोयीनुसार आपला वेळ काढून आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी घरात केल्याच पाहिजे. मग कोणीही असो, घराचा प्रमुख असो, घरातली मुलगी असो, आई असो, आजी असो, भाऊ असो, वडील असो, कोणीही करा, पण आपल्या परिवाराच्या संरक्षणेसाठी, सुखासाठी, समृद्धीसाठी आपल्याला ह्या करणं आवश्यक आहे. उद्या तुम्ही विड्याच्या पानावर श्रीराम लिहून तुम्ही हनुमंताच्या मंदिरामध्ये अर्पण करा, तेही तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. गोड विडा द्या आणि तुम्ही हनुमंताला खुश करा. कारण हनुमंत शेवटी आपला बजरंगबली, आपला सुरक्षित आणि आपल्याला पूर्ण जवळ करणारा देवता आहे. तो आपल्याला लाईव्ह बघतो, आपण त्याला लाईव्ह बघतो, असं प्रत्येकजण म्हणतं की हनुमंत अजूनही आहेत आणि ते आपलं ऐकतात. तर मग त्या हनुमंताची पूजा करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.